विदर्भ ते निषध प्रवास करून सुवर्णहंस पुष्करणीत उतरले तेव्हा कुमार नल त्यांच्याजवळ आला. कुमार, आम्ही दमयंतीला तुमच्याविषयी सांगितले. ती तुमच्यावर अनुरक्त आहे. मनाने तिने तुम्हालाच वरले आहे. पण तिच्या पित्याने स्वयंवराचे आयोजन केलेले आहे. यथावकाश तुम्हाला आमंत्रण येईलच. वरमाला तुमच्या गळ्यात पडणार यात आम्हाला जराही शंका नाही. स्वयंवराची तयारी सुरू झाली. विदर्भ देश भारतखंडाच्या मध्यभागी होता. त्यामुळे सर्व राजांना तिथे येणे सुलभ होते. मद्र देशापासून गांधार देशापर्यंत आणि केरळपासून कामरूप देशापर्यंत सर्व राज्यात आमंत्रणे गेली. स्वयंवरासाठी वेगळे नगर वसवण्यात आले. 400च्या वर प्रासाद बांधले गेले. प्रत्येक प्रासादाला लागून अश्वशाला, गजशाला, पदातीशाला बांधल्या गेल्या. नाग नदीचे मधुर जलपाट पाडून प्रत्येक प्रासादात खेळवले गेले. गालीचे, गाद्यागिर्द्या, पडदे यांनी प्रासाद सजवले गेले. प्रत्येक प्रासादात सुंदर दासी आणि बलिष्ठ दास नेमले गेले. पाकशाळा निष्णात बल्लवांनी सज्ज झाल्या. हिरे, माणके, वैडूर्य, नीलमणी अशा विविध रत्नांनी सजलेली सुवर्णाची तबके प्रत्येक राजाला भेट द्यायला सिद्ध झाली. देशोदेशीचे राजे यायला लागले. त्यांच्या आगमनाने उडालेली धूळ गुलाबजलाच्या शिडकाव्यांनी खाली बसायला लागली. प्रत्येक राजाचे, राजकुमाराचे पंचारती ओवाळून स्वागत झाले. मंदार पुष्पांच्या माळा त्यांच्या गळ्यात पडल्या. वाळ्याने शीतल केलेले जल, वेगवेगळी मधुर पेये, वारुणी, स्वादिष्ट भोजन यांनी सर्वांचे स्वागत झाले. स्वतः सम्राट भीमसेन सर्वांच्या स्वागताला सिद्ध होते. देवर्षी नारदांचा संचार तिन्ही लोकात असायचा. दमयंतीच्या स्वयंवराची बातमी त्यांना कळली. लगेच त्यांनी देवलोकात प्रयाण केले. इंद्रसभेत 4ही लोकपाल जमलेले होते. काही गहन बाबींचा उहापोह चालला होता आणि देवर्षी अवतरले. नारायण नारायण. इंद्र, वरुण, अग्नी आणि यम हे 4ही लोकपाल सत्वर उठले. सर्वांनी देवर्षींना प्रणाम केला. हे काय इंद्रदेव, आपण अजून इथेच? नारदांच्या कळलावेपणाची ख्याती सगळीकडेच होती. म्हणून इंद्रदेवांनी सावधानतेने विचारले, देवर्षी, आम्ही इथे नव्हे तर कुठे असावे अशी आपली अपेक्षा होती? लोकपालांनो, सर्व जगताचे कल्याण तुमच्या हाती आहे. तिन्ही लोकात काय घडते आहे याची क्षणोक्षणी जाणीव तुम्हाला चौघांना असावी अशी योजना ब्रह्मदेवांनी केलेली असूनही एवढ्या महत्त्वाची एक घटना पृथ्वीवर घडत आहे याची आपल्याला जाणीव नाही? देवर्षी, आपण सर्वज्ञ आहात. जे चर्मचक्षूंना दिसत नाही ते आपण ज्ञानचक्षूंनी पाहू शकता. आपल्या पुढे आम्ही अज्ञ बालके आहोत. सांगावे महर्षी, असा कोणता उत्सव आहे जिथे आमची उपस्थिती असावी असे आपल्याला वाटते आहे? इंद्रदेव, भूतलावर भरतखंडाच्या मध्यभागी विदर्भ देश आहे. त्याचा राजा भीमसेन आणि त्याची राणी चारुमती यांना एक कन्या आहे. तिचे नाव दमयंती. इंद्रदेव, आपल्या इंद्रसभेत अनेक अप्सरा आहेत. रंभा, उर्वशी, तिलोत्तमा, शतरूपा, धृताची आणि इतर कितीतरी. पण त्या सगळ्या दमयंतीपुढे फिक्या पडतील. मला वाटते की देवी शचीजवळ दमयंतीला उभे केले तरी कोण जास्त सुंदर आहे हे ठरवणे अवघड आहे. तर अशा रूपगुणसंपन्न कन्येचे स्वयंवर राजा भीमसेनाने ठेवलेले आहे. स्वयंवराला काही घटिकाच शिल्लक आहेत. देशोदेशीचे राजे आणि राजकुमार तिथे उपस्थित आहेत. चित्रांगद आणि इतर गंधर्व पण तिथे गेलेले आहेत. मला असे वाटते की अशी रूपवान कन्या कुणा यकश्चित मानवाच्या पदरी पडण्यापेक्षा एखाद्या लोकपालाच्या प्रासादात जास्त शोभेल. मी चाललो. मला पण स्वयंवराची मौज पाहायची आहे. नारायण नारायण. मुनी अंतर्धान पावले. इंद्रदेव म्हणाले, चला. देवर्षी म्हणाले ते जर खरे असले तर आपणही स्वयंवराला जायला पाहिजे. आपापल्या दिव्य रथांवर आरूढ होऊन 4ही लोकपाल विदर्भ देशाकडे निघाले. कुमार नल आणि कुमार पुष्कर स्वयंवराला चालले होते. पुष्कर आपले अंगरक्षक घेऊन स्वयंवराला येत होता. बरोबर भरजरी वस्त्रांनी लादलेले उंट होते. त्याच्या अंगरक्षकांची चिलखते सोन्याने मढवलेली होती. रत्नखचित रथावर बसून हिऱ्या मोत्याचे दागिने घालून रेशमी वस्त्रे लेवून पुष्कर चालला होता. युवराज नल मात्र एकटाच होता.
अश्वविद्येमध्ये प्रवीण असल्याने त्याने फक्त 2 घोडे बरोबर घेतलेले होते. अखंड दौड केल्यामुळे तो घामेजला होता. त्याची वस्त्रे मलिन झालेली होती. बसलेला घोडा आणि बरोबरचा घोडा दोघेही घामाने न्हालेले होते. स्वर्गातून उतरणाऱ्या लोकपालांचे लक्ष नलाकडे गेले. इंद्रदेव म्हणाले, अग्निदेव, कोण हा देवसदृश पुरुष? वेश आणि आवेश यावरून राजकुमारच वाटतो आहे, पण बरोबर दासदासी सैन्य कसे नाही? अग्निदेव म्हणाले, इंद्रदेव, हा नैषद युवराज नल अत्यंत पराक्रमी राजकुमार, अत्यंत धर्मपरायण आहे. माझी नित्यपूजा करतो. त्याच्या प्रासादात अग्निहोत्र आहे. शुचिर्भूत होऊन तो नित्य आहुती देतो. वरुणदेव म्हणाले, होय, अत्यंत धर्मपरायण कुमार आहे तो. रोज मला अर्घ्य दिल्याशिवाय तो पाण्याचा थेंबही प्राशन करत नाही. यमराज म्हणाले, सर्व राजविलास उपलब्ध असूनही हा मुलगा धर्माचे पालन करतो. यम, नियम, प्रत्याहार पाळतो. माझी याच्यावर कृपादृष्टी आहे. इंद्रदेव म्हणाले, हा तर सकल गुणसंपन्न मानव दिसत आहे. जर दमयंती स्वयंवराला उभी राहिली तर ती निश्चित यालाच वरमाला घालेल. मग आपण तिथे जाऊन काय करणार? पण थांबा, हा कुमार जर इतका संयमी आणि धर्मपरायण असेल तर आपण त्यालाच आपला दूत बनवूया. भरधाव जाणाऱ्या कुमार नलाच्या समोर एकदम 4ही लोकपाल प्रकट झाले. नित्यपूजा करीत असल्याने कुमार नलाने त्यांना लगेच ओळखले. घोड्याला थांबवून तो खाली उतरला आणि नम्रपणाने प्रणाम करून म्हणाला, आज मी धन्य झालो. एका लोकपालाचे दर्शन व्हायला ऋषींना कित्येक शतके तप करावे लागते, आणि मी तर मनुष्य असून मला 4ही लोकपाल एकाच वेळी दर्शन देतात, ही केवढी आनंदाची गोष्ट आहे. इंद्रदेव म्हणाले, हे कुमारा, तुझ्या भक्तीने आम्ही 4ही लोकपाल प्रसन्न झालो आहोत आणि तुला एक विनंती करणार आहोत. प्रभू, मी यकश्चित मानव, आपण देव आहात, आपण आज्ञा करावी. कुमार, एखाद्या माणसाला दिलेली आज्ञा जर त्याच्या हिताला बाधक असेल तर तो मनुष्य ती आज्ञा कितपत पाळेल याविषयी आम्हाला शंकाच आहे. देव मानवांवर अन्याय करीत नाहीत ही माझी दृढ भावना आहे. आपण संकोच न करता आज्ञा करावीत. मग हे नैषद नला, तू दमयंतीकडे जा. तिला सांग की आम्ही 4 लोकपाल तिच्या पाणीग्रहणासाठी इच्छुक आहोत. तिने आम्हापैकी कुणाही एकाला वरावे. इंद्रदेवाचे वचन ऐकून कुमार नल स्तब्ध झाला. सगळी धरणी कापते आहे असे त्याला वाटले. ज्या दमयंतीला त्याने मनाने वरली होती आणि जिने त्याला पती म्हणून मनोमन स्वीकारले होते, तिला हा निरोप त्याने कसा पोचवावा? कुमार नला, तू असा स्तब्ध का? दमयंतीकडे जाण्यात तुला काही आपत्ती आहे का? हे इंद्रदेव, मी आणि दमयंती एकमेकांवर अनुरुक्त आहोत. ती वरमाला माझ्याच गळ्यात घालणार ही मला खात्री आहे. अशा परिस्थितीत आपला हा निरोप मी तिला कसा सांगू? कुमार, माझ्या सहकारी लोकपालांनी तुझी धर्मपरायण म्हणून स्तुती केलेली आहे. आमची आज्ञा पाळण्याचे वचन तू काही क्षणांपूर्वीच दिले होतेस. मग आता तू का मागे फिरतोस? आणि नुसता हा निरोप सांगून दमयंती तुझ्याशी लग्न करणार नाही असे थोडेच आहे. ती आमचे ऐकेल किंवा ऐकणार नाही. स्वयंवराच्या वेळी उपवर मुलीवर कुणीही सक्ती करणार नाही. नल निरुत्तर झाला. म्हणाला, प्रभू, आपण सत्य बोललात. मी वचन दिल्यावर आपली आज्ञा पाळणे हे माझे कर्तव्य ठरते. मी आत्ताच दमयंतीच्या प्रासादात जातो. परंतु देव, एक समस्या आहे. ती कोणती कुमार? देव, दमयंतीच्या प्रासादाभोवती रक्षकांचे कडे आहे. प्रासादात तिच्या भोवती तिच्या दासी आणि तिच्या सख्या यांचा गराडा असतो. या सर्वांची नजर चुकवून आत जाणे अशक्य आहे देवेंद्र. आपल्या अंगावरचे उत्तरीय काढून इंद्राने ते कुमार नलाच्या स्कंधावर ठेवले. कुमार, या वस्त्राच्या प्रभावाने दमयंती सोडून तू कोणालाच दिसणार नाही. तू आता निश्चिंत मनाने तिच्या प्रासादात जा आणि आमचा निरोप तिला सांग. उत्तरीय कपाळाला लावून नलाने ते आपल्या कमरेला बांधलेल्या दुशालात खोचले. लोकपालांना प्रणाम करून तो अश्वारूढ झाला. विदर्भनगरीच्या वेशीकडे त्याने घोडा भरधाव सोडला. महाद्वाराच्या बाहेर पदाती, धनुर्धारी, गजाती यांचे तळ होते. स्वयंवराला फक्त निमंत्रित अतिथींचीच अपेक्षा होती.
स्वतः महामात्य तिथे आपल्या सहाय्यकांसह उपस्थित होते. आलेल्या राजांची आणि राजकुमारांची ओळख त्यांचे सहाय्यक त्यांना सांगत मग महामात्य त्यांचे जातीने स्वागत करीत. वेशीजवळ आल्यावर नलाने आपल्या वेगवान अश्वाचा लगाम खेचला. तो वारू पुढचे 2 पाय उचलून उभा राहिला. नलाने त्याच्या मानेवर प्रेमाने थोपटले तेव्हा तो शांत झाला. नल घोड्यावरच बसून राहिला. नलाला पाहून सैनिक, राजसभेतले अधिकारी, स्वागताला आलेली दासदासी यांच्यात कुतूहलाची लाट उसळली. धुळीने माखलेला, घामाने भिजलेला असला तरी धुक्याने वेढलेल्या सूर्यबिंबासारखा नल भासत होता. महामात्य पुढे आले. चंडपराक्रमी वीरसेन पुत्र नैषद युवराज नल, मी आपले स्वागत करतो. मी अनंतसेन, विदर्भ देशाचा महामात्य. नल घोड्यावरून उतरला. त्याने अनंतसेनाला प्रणाम केला. प्रणाम महामात्य. सम्राटांच्या शिखर परिषदेत आपला परिचय झालेला आहे. राजशिष्टाचार या विषयावरचे आपले विवरण अप्रतिम होते. आपण गुरु बृहदश्वांचे गुरुबंधू आहात, त्यामुळे आपण मला गुरुस्थानीच आहात. मी आपल्याला नमन करतो. एखाद्या सार्वभौम राजाच्या युवराजाने दुसऱ्या देशाच्या अमात्याला प्रणाम करणे ही अशक्यप्राय गोष्ट असते. स्वतः अनंतसेन पण स्तंभित झाले. कुमार, आयुष्यमान भव. बृहदश्वांच्या शिष्याला शोभेसेच आपले वर्तन आहे. प्रतिहारी, कुमारांना त्यांच्या प्रासादात घेऊन जा. नलाच्या घोड्यापुढे प्रतिहारी चालत होता. राजरस्त्यावरून जाणाऱ्या सर्वांची नजर त्या सुकुमार राजबिंड्या कुमारावर खिळलेली होती. प्रासादाकडे जाणारा रस्ता राजगृहावरून वळून जात होता. लगाम खेचून नल महाद्वारासमोर थांबला. पूर्ण भवनाभोवती पुरुषभर उंचीचा प्राकार होता. हातात भाले घेतलेले सैनिक जागोजागी उभे होते. 2 रथ एका वेळेला जातील एवढा रुंद दरवाजा चंदनी लाकडाचा होता. त्यावर चांदीचे नक्षीकाम केलेले होते. राजगृहाच्या दर्शनी भागात फुलांचे ताटवे लावलेले होते. मोठमोठे वृक्ष आतले प्रासाद जवळजवळ झाकून टाकत होते. कुमार नलाचे कुतूहल जाणून प्रतिहारी म्हणाला, हा समोरचा भाग म्हणजे कार्यशाळा आहे. इथे महामंत्री बसतात. इतर मंत्र्यांची दालने पण येथेच आहेत. कार्यशाळेचा एक भाग कोषागाराचा आहे. कार्यशाळेतून आत गेले की मोठा चौक आहे. चौक ओलांडून गेले की राज्यसभा लागते. मांडलिक, मंत्री आणि अतिथी यांना बसण्यासाठी डाव्या बाजूला दालने आहेत. उजव्या बाजूला महामात्यांची कार्यशाळा आहे. राज्यसभेत उच्चासनावर महाराज बसतात. त्यांच्या उजव्या बाजूला महामात्य, महामंत्री आणि सेनापती बसतात. डाव्या बाजूला 3 राजपुत्र बलवर्धन, हर्षवर्धन आणि श्रीवर्धन यांची आसने आहेत. सुमारे दोन्ही बाजूच्या आसनांवर मंत्री आणि आगंतुक बसतात. उच्चासनाच्या मागच्या बाजूला महाराजांचे प्रवेशद्वार आहे. तिथून पुढे गेले की डाव्या हाताला महाराणी चारुमतींचा प्रासाद आहे. उजव्या बाजूला राजकुमारांचे प्रासाद आहेत आणि सरळ गेले की महाराजांचा प्रासाद लागतो. महाराज आणि महाराणी यांच्या प्रासादांच्या मध्ये उपवन आणि पुष्करिणी आहेत आणि महाराजांच्या आणि कुमारांच्या प्रासादांच्या मध्ये व्यायामशाळा आणि यज्ञशाळा आहेत. आणि राजकुमारी दमयंती, ती कुठे राहते? कुमार, राजकुमारी राजमातेच्या प्रासादाच्या दक्षिण भागात राहते. तिला वेगळे उपवन आणि पुष्करिणी आहे. तिच्या दासी पण तिथे असतात. राजवाड्याचा आराखडा मनात ठसवून कुमार आपल्या प्रासादाकडे वळला. दारात पंचारथी ओवाळून स्वागताला रूपसुंदर दासी उभ्याच होत्या. कुमार नल घोड्यावरून उतरला. प्रतिहारीने घोड्याचा लगाम पकडून एका दासाला खून केली. दास घोडा घेऊन अश्वशाळेकडे निघाला. प्रतिहारी नलाला घेऊन प्रासादात गेला. फलाहार सिद्ध केलेला होता, परंतु नल लगेच बाहेर आला. कुमार प्रासादातून बाहेर पडला आणि राजरस्त्यावर आला. लांब पावले टाकत तो राजगृहाच्या दाराशी आला. लोकपालांनी दिलेले वस्त्र त्याने दुशाल्यातून बाहेर काढले आणि डोक्यावरून घेतले. तत्क्षणी युवराज नल अदृश्य झाला. महाद्वारातून आत जाऊन तो डाव्या बाजूला वळला. उपवनातून रस्ता काढत तो महाराणी चारुमतीच्या प्रासादाजवळ पोचला. दासदासी फुलांच्या माळा घेऊन लगबगीने इकडे तिकडे जात होत्या. आतून वीणेचा मंजूळ ध्वनी ऐकू येत होता. ठिकठिकाणी रत्नदीप सजवून ठेवलेले होते. उपवनात हरणे, ससे आणि मोर मुक्त संचार करीत होते. कुमार नल प्रासादाच्या आत शिरला. दालने पार करत तो दमयंतीच्या दालनात पोचला. दमयंती मंचकावर बसून एकटक नलाच्या चित्राकडे पाहत होती.
तिला पाहून नल मंत्रमुग्ध झाला. त्याने केलेल्या अपेक्षेपेक्षा आणि त्याने काढलेल्या चित्रापेक्षा सत्यातली दमयंती कित्येक पटींनी जास्त सुंदर होती. त्याने आपले अवगुंठन काढले. दमयंती, मी नैषद नल, 4 लोकपालांचा निरोप घेऊन मी आलो आहे. दमयंतीने वळून त्याच्याकडे पाहिले. मग तिने नलाच्या चित्राकडे पाहिले. प्रवासातल्या शीनाने मलिन झालेला असला तरी नल त्या चित्रापेक्षा राजस दिसत होता. तिच्या गालावर रक्तिमा पसरला. अधोमुख होऊन ती म्हणाली, कुमार, मी कल्पनेत पाहिलेले आणि चित्रात रेखाटलेले नल आपल्याला पाहून फिके पडले आहेत. उद्याच्या स्वयंवराची मी आतुरतेने वाट पाहते आहे. हे देवी, मी पण तुझ्या पाणीग्रहणासाठीच आलो आहे. परंतु रस्त्यात मला इंद्र, वरुण, अग्नी आणि यम या लोकपालांनी अडवले. तेही तुझ्यावर अनुरुक्त आहेत आणि त्यांच्यापैकी एकाशी तू विवाह करावास अशी त्यांची इच्छा आहे. कुमार, आपण माझ्यावर अनुरुक्त आहात आणि मी आपल्याला वरमाला घालावी या इच्छेने येथे आला आहात. मग असा निरोप तुम्ही का आणलात? देवी, देवांची आज्ञा पाळेन असे वचन मी त्यांना दिले होते. त्या वचनात बद्ध होऊन मी आलो आहे. याचा अर्थ तुझ्यावरची माझी प्रीती नाहीशी झाली असे नव्हे. तू मला मिळाली नाहीस तर माझ्या जीवनात काहीच अर्थ उरणार नाही. तू जर दुसऱ्या कुणाची भार्या झालीस तर मी देहत्याग करीन. आणि मी पण. कुमार, जर आपले मिलन झाले नाही तर आत्मघाताशिवाय माझ्या पुढे पर्याय उरणार नाही. हे देवी, तुझ्या वचनाने मला नवीन जीवन मिळाले आहे. पण मी त्या लोकपालांना काय सांगू? कुमार, आपण त्यांना सांगा की दमयंती आपल्या मनात असेल त्यालाच वरमाला घालेल. लोकपालांचे वस्त्र पांघरून अदृश्य नल राजवाड्याच्या बाहेर आला. प्रासादात जाऊन आपल्या अश्वावर आरूढ होऊन तो नगराच्या बाहेर गेला. लोकपाल त्याच्या प्रतीक्षेत होतेच. दमयंतीचा निरोप नलाने लोकपालांना सांगितला. लोकपालांनी एकमेकांकडे अर्थपूर्ण नजरेने पाहिले. हे कुमार नला, आम्ही तुझ्यावर प्रसन्न आहोत. तू आता जाऊ शकतोस. लोकपाल अदृश्य झाले. नल आपल्या प्रासादाकडे गेला. दुसऱ्या दिवशी उजाडतीनंतर 4 घटिकांनी स्वयंवराचा मुहूर्त होता. एक प्रचंड मांडव घातलेला होता. मऊ कापडाने मढवलेल्या आसनांवर 20 वर्षांच्या राजपुत्रांपासून 80 वर्षांच्या सम्राटांपर्यंत दमयंतीचे इच्छुक विराजमान होते. सुवर्णचषकातून मद्य आणि सरबत घेऊन दास त्यांच्या सेवेत होते. मंजूळ वाद्ये वाजत होती. हलक्या आवाजात राजे शेजारच्यांशी बोलत होते. पूर्वेकडे उच्चासनावर भीमसेन आणि चारुमती बसले होते. थोड्याच वेळात सख्यांनी वेढलेली दमयंती मंडपात आली. सर्व वर सावरून बसले. दमयंती हातात हार घेऊन मंडपात फिरत होती. तिच्याबरोबर तिची दासी शारदा होती. तिच्याबरोबर चालणारे भाट आणि चारण प्रत्येक राजाची ओळख करून देत होते आणि त्यांची महती गात होते. पण तिचे डोळे फक्त नलालाच शोधत होते. मंडपाच्या शेवटी तिला नल दिसला. प्रवासाने शिनलेले शरीर, ओढलेला चेहरा आणि एक नाही तर 5 नल तिथे उभे असलेले तिला दिसले. दमयंती स्थिर मनाने त्यांच्यापुढे उभी राहिली. हात जुळवून ती म्हणाली, हे लोकपाल हो, हे इंद्रदेव, हे वरुणदेव, हे अग्निदेव, हे यमदेव, मी दमयंती, तुमची दुहिता. तुम्ही सर्व मला पित्या समान आहात. मी मनोमन नलालाच वरले आहे. नला वाचून मी दुसऱ्या कोणाचीही भार्या होणार नाही. हे मी शपथेवर सांगते. नलाशिवाय मी जगूच शकत नाही. तेव्हा हे देवांनो, आपल्या मूळ रूपात माझ्यापुढे यावे. मी प्रार्थना करते. लोकपाल द्रवले मूळ रूपात तिथे अवतरले. दिव्य कांती, दिव्य वस्त्रे, दिव्य माला. त्यांची पावले जमिनीला लागत नव्हती. त्यांच्या शेजारी उभा होता क्रांत पण उत्फुल्ल कुमार नल. दमयंतीने दिक्पालांना नमस्कार केला आणि कुमार नलाला वरमाला अर्पण केली. साधू साधू या गजरामध्ये नल आणि दमयंतीचा विवाह संपन्न झाला. विवाहाला 4ही लोकपाल उपस्थित होते. दोघांनी लोकपालांना प्रणाम केला. इंद्रदेव म्हणाले, नला, तुझी धर्मपरायणता पाहून आम्ही प्रसन्न झालो. दमयंतीशी विवाह करायची आमची इच्छा नव्हती. फक्त तुझी परीक्षा घेण्यासाठी आम्ही इथे आलो होतो. मी तुला 2 वर देतो. तू केलेल्या प्रत्येक यज्ञात
मी हवीरभाग घ्यायला स्वतः येईन आणि तू वैद्यकशास्त्रात प्रवीण होशील. अग्निदेव म्हणाले, कुमार, सर्व अग्नी तुझ्यावर नेहमीच प्रसन्न राहतील. तू इच्छा केलीस की मी प्रकट होईन आणि मृत्यूनंतरही तुला माझा सहवास लाभेल. वरुणदेव म्हणाले, हे नला, माझा वरदहस्त सदैव तुझ्यावर असेल. तू इच्छा करशील तिथे तुला पाणी मिळेल. ही पुष्पमाला मी तुला देत आहे. ती कधीही कोमेजणार नाही आणि तिचा सुगंध कधीच लोपणार नाही. यम म्हणाले, कुमार नला, तू नेहमीच धर्माच्या मार्गावर चालशील. तू नीतिमार्गातून कधीही ढळणार नाहीस. याशिवाय तू पाककलेत निपुण होशील. हा माझा तुला आशीर्वाद आहे. नल दमयंतीला आशीर्वाद देऊन लोकपाल आकाशमार्गाने देवलोकाकडे निघाले. त्याचवेळी गंधर्व लोकातून एक रथ भरधाव येताना दिसला म्हणून कुतूहलाने लोकपाल थांबले. कली आणि द्वापर हे 2 गंधर्व त्या रथात होते. द्वापर गोरा, उंच, सडपातळ होता. कली काळा, बुटका आणि कुरूप होता. द्वापराची मुद्रा शांत होती. कलीचा चेहरा उग्र आणि त्रासिक होता. अग्निदेव म्हणाले, गंधर्वो, इतके सत्तेवर कुठे निघालात? द्वापरयुग संपून कलियुग सुरू व्हायला अद्याप वेळ आहे. अजून पृथ्वीवर लोक धर्मपरायण आहेत. कली म्हणाला, लोकपाल हो, आमचा रस्ता अडवू नका. आम्हाला दमयंतीच्या स्वयंवराला जायचे आहे. वरुणदेव म्हणाले, गंधर्व हो, तिथे इतके रूपवान, गुणवान, धनवान, रणशूर राजे स्वयंवराला आले होते. अनेक गंधर्व, विद्याधर, किन्नर पण आले होते. तिथे तुम्ही जाऊन काय करणार होतात? कली संतापला, म्हणाला, देव हो, माझ्यात काय उणे आहे? रूपाने आणि गुणांनी मी कुठल्याही गंधर्वापेक्षा जास्त श्रेष्ठ आहे. माझी पूर्ण खात्री आहे की दमयंती मलाच वरमाला घालील. आता आमचा रस्ता अडवू नका, आम्हाला जाऊ द्या. वरुणदेव म्हणाले, गंधर्वो, जिथे साक्षात देवांचा पाड लागला नाही तिथे तुमची काय कथा? दमयंतीने नैषध नलाला वरले आहे. स्वयंवर कधीच संपले. तुम्हाला उशीर झाला. कली संतापला. त्याचा मूळचाच विद्रूप चेहरा आणखी भयानक झाला. रथ वळवून तो वेगाने निघून गेला. द्वापर मागेच राहिला. वरुणदेवाला हसू आवरेना. इंद्रदेव म्हणाले, वरुणदेवा, कलीशी बोलताना जरा संयम पाळणेच इष्ट असते. जसा शनिदेवाच्या पिढेला उपाय नसतो तसेच कलीचे आहे. त्याच्या युगामध्ये तर तो अनर्थ घडवून आणेलच, पण द्वापार युगातही त्याची दुष्टशक्ती काम करू शकते. मला तर कुमार नलाचीच काळजी वाटत आहे. दमयंती आपल्यालाच माळ घालणार होती ही कलीची धारणा त्याला नलाचा शत्रू बनवेल. यमदेव म्हणाले, इंद्रदेव, जो मानवधर्माने घालून दिलेल्या पथावर चालतो त्याला कोणीच अपाय करू शकत नाही. नल धर्मपरायण आहे आणि आपला चौघांच्याही आशीर्वादामुळे बलिष्ठ झालेला आहे. त्याला कलीपासून कसे भय संभवते? यमदेव, घडलेली एकच चूक, उचललेले एकच चुकीचे पाऊल मानवालाच काय पण इंद्रालाही भ्रष्ट करू शकते. आपल्याला स्मरत असेल, नहुष राजाने आपल्या दीर्घ तपस्येने इंद्रपद मिळवले होते. एका ऋषीला लत्ताप्रहार केल्यामुळे तो इंद्रपदाला तर मुकलाच आणि शिवाय नरकात जाऊन पडला. आणि शिवाय कली अत्यंत दुष्ट प्रवृत्तीचा आहे. दमयंतीने नलाला वरल्यामुळे तो आणखीनच खवळलेला आहे. दमयंतीने नलाशी लग्न केले नसते तरी इतर कुठल्याही पराक्रमी राजाशी लग्न केले असते. या हिडीस आणि कुरूप गंधर्वाला तिने कधीच माळ घातली नसती. पण हे त्याला सांगणार कोण आणि समजावणार कोण? शेवटी नियतीच्या पुढे कोणाचे काही चालत नाही हेच खरे. आपापले रथ वळवून लोकपाल स्वर्गाच्या दिशेने निघाले. द्वापराने पण आपला रथ गंधर्व लोकाकडे वळवला. स्वयंवरात दमयंतीने नलाला वरमाला घातली असली तरी अजून लग्नविधी व्हायचेच होते. महाराज वीरसेनांनी देशोदेशीचे विद्वान ब्राह्मण बोलावले होते. काशीचे विश्वंभर भट त्यातले प्रमुख होते. लग्नाचा सोहळा 4 दिवस चालला. सर्व कुंडनपूर फुलांच्या माळांनी सजवलेले होते. स्वयंवराच्या आधीच प्रासादांना आणि पौरजनांच्या वास्तूंना नवीन रंग दिला होता. रस्त्यावर केशर मिश्रित पाण्याचे सडे घातलेले होते. प्रत्येक चौकात वादक मधुर वादन करीत होते.
अप्सरांसारख्या सुंदर नर्तकी आणि गणिका पद्धन्यासाने पौरजनांना रिझवत होत्या. एका मोठ्या कलामंडपामध्ये स्वयंवराला आलेले राजे आणि राजपुत्र एकत्र व्हायचे. तिथे प्रख्यात गायक आणि नर्तिका आपली कला सादर करीत. शिल्पकार आणि चित्रकार घटिका अर्ध्या घटिकेत त्या राजांची शिल्पे बनवीत आणि चित्रे काढीत. देशोदेशीहून आलेले बल्लव सामिष आणि निरामिष भोजन बनवीत. द्राक्षांपासून केलेली वारुणी, कदंब वृक्षाच्या फळांपासून आंबवून केलेली कादंबरी आणि दुधापासून केलेली मेरळ पिऊन राजे प्रमोदित होत आणि विविध प्रकारची मांसे, ओदने, खिरी खाऊन तृप्त होत. कुमार नलाला वीरसेनांच्या प्रासादात एक प्रशस्त दालन मिळालेले होते. दमयंतीचे तिन्ही भाऊ आणि नल यांचा चांगला स्नेह जमला होता. वधूवरांसाठी अनेक प्रकारचे सुती, रेशमी आणि लोकरी कपडे आणि रत्नखचित सुवर्णाची आभूषणे तयार होती. स्वयंवराच्या 5व्या दिवशी नल आणि दमयंतीचा विवाह संपन्न झाला. मोजता येणार नाही एवढी संपत्ती त्यांना आहेर म्हणून मिळाली. वधूवरांना आशीर्वाद द्यायला 4ही लोकपाल आले होते. देवर्षी नारदही उपस्थित होते. पण 2 व्यक्ती या आनंदोत्सवात नव्हत्या, गंधर्व कली आणि कुमार पुष्कर. दमयंतीने नलाला वरमाला घातल्यामुळे ते दोघेही संतापलेले होते. मांडव परतणी झाली. सर्व राजे आणि राजपुत्र आपापल्या देशात निघून गेले. नवपरिणितांना आणण्यासाठी महाराज वीरसेनांनी 10 शुभ्र हत्ती, काळ्या कानांचे 100 पांढरे घोडे आणि सोन्याची चिलखते घातलेले आणि धारदार शस्त्रे बाळगणारे सहस्त्र पदाती पाठवले होते. नल आणि दमयंती 4 घोडे जोडलेल्या सोन्याच्या रथात बसले. त्यांचा सारथी वार्ष्णेय त्यांना भर वेगाने अवंतीपुराला घेऊन आला. युवराज आणि युवराज्ञीच्या स्वागताला अवंतीपूर सजलेले होते. कस्तुरीच्या पाण्याने नगरभर सडे घातलेले होते. जागोजागी रांगोळ्या काढलेल्या होत्या. घरांवर दिव्यांच्या माळा लावलेल्या होत्या. विविध रंगी कंदिलांनी रस्त्यांची शोभा वाढवलेली होती. सगळे पौरजन नगराच्या वेशीवरच स्वागताला जमलेले होते. राजगृह आणि आतले प्रासाद विशेष सजवलेले होते. सुवासिनींनी पंचारती ओवाळून दमयंतीचे स्वागत केले. वीरसेन आणि वसुमती दारातच उभे होते. उभयतांनी त्यांना प्रणिपात केले. नल आणि दमयंतीचा संसार सुरू झाला. नलाचा चंचल स्वभाव बदलत गेला. द्यूत आणि मृगया हे त्याला पूर्वीसारखे प्रिय राहिले नाहीत. दमयंतीच्या समजावणीनंतर तो नियमित राज्यसभेत जाऊ लागला. राज्यकारभारात रस घेऊ लागला. आपल्या गोड वागणुकीने दमयंतीने सासरच्या सगळ्यांची मने जिंकून घेतली होती. फक्त पुष्कर आला की ती दूर राहायची. आपल्याविषयी कुणाची वृत्ती वाईट आहे हे स्त्रियांना आपसूकच कळते. राज्यसभा आणि मंत्रणागृहाचा काळ सोडला तर नल कायम दमयंतीच्या सहवासात असायचा. दोघेही उपवनात फिरायचे, सारीपाट खेळायचे, एकमेकांना गोष्टी सांगून रिझवायचे. कधी दोघेही रथात बसून विहारायला जायचे.